हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपण बघणार आहोत गावरान तूप. तर अगदी सोप्या पद्धतीने बनवायचं आहे. आधी आपले आजी, सासूबाई, आई अगदी रवीने वगैरे बनवत होते, पण आता तशी झंझट राहिलेली नाही आहे. तर मी घेतलेलं आहे हे बीटर. तर यांनी बीटरने चांगल्या प्रकारे मलईमध्ये पूर्ण बीटर फिरून घ्यायचं आहे. एकदम चांगलं 10-15 मिनटं लागतात. अगदी काहीच झंझट नाही आहे. मलाही मी 15-20 दिवसामध्ये मी तूप बनवत राहते. तर काही जणांना प्रश्न पडतो, थंडीमध्ये तूप बनत नाही किंवा गरमीमध्ये बनत नाही. तर असं काही टेन्शन नसतं, फक्त काही टेक्निक यूज करावं लागतात. थंडीमध्ये गरम पाणी वापरून तुम्ही अगदी तूप केलं तर सहजपणे होऊन जातं. आणि उन्हाळ्यामध्ये फ्रीजमधून काढून अर्ध्या तासानंतर लगेच तुम्ही बनवून घेऊ शकता. आणि हे बघा, आपलं किती छान असं मलाई सोडलेले आहे. हे खालचं ताक वेगळं झालं आणि मलाई वेगळी झालेली आहे. तर आपण ताक काढून घेऊ आणि मलाई गरम करायला ठेवू. तसं मी 2-3 वेळा मलईमध्ये पाणी टाकून 2-3 वेळा मी ते पाणी काढून घेतलेलं आहे साईडला. तर त्याचा ताक खूप छान लागतो. अगदी किती लवकर आपले लोणी साईडला निघलेले आहे व ताक वेगळा निघलेला आहे. तर आपण ह्याला आता अर्धा तास मी शेगडीवर ठेवते. तर अर्ध्या तासामध्ये होऊन जातं. त्याला चांगलं उकळी फुटूसतं ते चांगलं तेल असं जेव्हा तूप बाहेर व्यवस्थित येतं तोपर्यंत आपण ठेवायचं आहे. तर असं अगदी असं एकदम इतकं छान आणि टेस्टी तूप होतं ना, खूपच छान होतं. तर हे बघा, मी तूप विकते सुद्धा. तर जसं दुसऱ्यांना कळतं की माझ्या घरी तूप तयार झालेलं आहे, तर मला तूप राहतच नाही. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.